अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अमावस्येला आपल्या घरामध्ये कर्पूर होम कसा करावा, त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्पूर होम का करावा। बघा, आता अमावस्या हा दिवस कुठल्याही प्रकारचा अशुभ दिवस नसून हा दिवस आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढण्याचा दिवस आहे। हा दिवस म्हणजे आपल्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर काढण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, अमावस्येला आपल्याला आपल्या केंद्रसुद्धा सांगतात की आपल्या घरातलं जाळं जळमटं साफ करणं किंवा आपल्या घरामध्ये जेवढी तुम्हाला स्वच्छता करता येईल तेवढी तुम्हाला अमावस्या दिवशी करायची असते। का करायची असते? कारण की अमावस्येला आपल्या घरातली आपल्याला अलक्ष्मी बाहेर काढायची असते। जोपर्यंत अलक्ष्मी घराच्या बाहेर जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत नाही किंवा ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। माता लक्ष्मीला स्वच्छता फार प्रिय आहे, त्यामुळे ज्या घरामध्ये स्वच्छता आहे, ज्या घरामधलं वातावरण हे शांत आहे त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो। आणि म्हणूनच बघा, आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी किंवा आपल्या घरामधली जी काही अलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर जावी यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय हे अमावस्येला करायचे असतात। त्यातलाच एक प्रभावी उपाय आहे किंवा सेवा तुम्ही म्हणू शकता, तो म्हणजे कर्पूर होम। आता कर्पूर होम केल्यामुळे घरामधली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती मुळासकट घराच्या बाहेर निघून जाते। कर्पूर होम आपल्या घरामध्ये केल्याने आपल्या घरातलं वातावरण हे शांत राहत असतं, एक सुख शांती आपल्या घरामध्ये राहते, एक प्रसन्न वातावरण आपल्याला घरामध्ये तयार होत असतं। आणि तुम्ही करून बघा, फक्त एकदाच तुम्ही कर्पूर होम आपल्या घरामध्ये करून बघा, तुम्हाला लगेच त्याचा रिझल्ट भेटेल। लगेच तुम्हाला जाणवतं की सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढत असतो आणि त्यामुळे आपसुकच काय बघा, आपल्या घरामधलं वातावरण हे प्रसन्न राहतं। आणि जे काही वादविवाद घरामध्ये होतात ना बघा, विनाकारण वाद होतात, भांडणे होणे किंवा घरामध्ये अशांतता असणे, कुठल्याही प्रकारचं सुख राहत नाही त्या घरामध्ये आपण असं म्हणू शकतो। किंवा बघा, काही काही घरं अशी असतात की ती दिसायला खूप मोठी मोठी असतात पण त्या घरामध्ये सुख नसतं, शांती नसते किंवा त्या घरामध्ये गेल्यावर आपल्याला करमत नाही, कारण की तिथे अलक्ष्मीचा वास असतो, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव इथे जास्त प्रमाणामध्ये असतो आणि म्हणूनच तिथे गेल्यावर आपल्याला खूप अस्वस्थ वाटत असतं। म्हणूनच बघा, आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला कर्पूर होम हा अमावस्येला करायचा असतो। आता फक्त अमावस्येलाच करायचा का, तर असंही नाही आहे। तुम्ही अमावस्येपासून कर्पूर होम रोज तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता, रोजही तुम्ही करू शकता। लक्षात घ्या, असं अजिबात नाही की फक्त अमावस्येलाच करायचा। ज्यांना असं वाटतंय ना की मला माझ्या घरामध्ये अस्वस्थ वाटतंय किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे असं वाटतंय, त्यांनी नक्कीच रोज कर्पूर होम तुमच्या घरामध्ये तुम्ही करून बघा। तुम्हाला 15 दिवसामध्ये किंवा महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला त्याचा फरक जाणवण्याशिवाय तुम्हाला राहणार नाही। तर बघा, आता कर्पूर होम का करायचा असं आपण बघितलं, तर कर्पूर होम कसा करायचा ते आपण बघूया। सगळ्यात महत्त्वाचं, कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे। नारळ तुम्ही सोलून घेऊ शकता। तर नारळ घेतल्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरासमोर जाऊन तुम्हाला बसायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला खाली डिश ठेवायची आहे आणि त्यावर तुम्ही ते नारळ ठेवू शकता किंवा तुम्ही हातामध्ये सुद्धा धरू शकता। तर तुम्हाला शेंडा हा आपल्या स्वामींकडे आला पाहिजे। आता प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती, फोटो असणारच आहे, नसेल तर अवश्य घ्या, आपल्या घरात स्वामींना स्थान द्या। लक्षात घ्या, स्वामींशिवाय आपण अपूर्ण आहोत आणि स्वामींची सेवा जर आपण करत आहोत तर नक्कीच त्यांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे। तर शेंडा हा स्वामींकडे आला पाहिजे, अशा तुम्हाला ते नारळ धरायचं आहे आणि त्यावर तुम्हाला कापराच्या वड्या जाळायच्या। आता तुम्हाला 7 कापराच्या वड्या जाळायच्या असतात। आता कसं बघा, एक कापराची वडी तुम्हाला नारळात ठेवायची आहे, अगदी मध्यभागी तुम्ही वडी ठेवू शकता, ती तुम्हाला पेटवून द्यायची आहे। आणि कापराची वडी पेटवून दिल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। आणि असे तुम्हाला 7 कापूर जाळायचे असतात। म्हणजे एक कापूर संपण्याच्या आत तुम्हाला दुसरा कापूर टाकायचा असतो, दुसरा संपण्याच्या आत तुम्हाला तिसरा कापूर टाकायचा असतो, तिसरा संपण्याच्या आत तुम्हाला चौथा कापूर टाकायचा असतो। अशा तुम्हाला 7 कापराच्या वड्या जाळायच्या असतात आणि 7ही कापराच्या वड्या जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। अशापर्यंत तुम्हाला हा कर्पूर होम करायचा असतो।
जेव्हा आपण हा कर्पूर होम करतो ना, मला स्वतःला अनुभव आहे की एकदा जरी आपण हा कर्पूर होम केला तरी सुद्धा घरातलं वातावरण आपल्याला एक वेगळंच वाटतं, एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये वाढते, एक सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि आपल्या घरातलं वातावरण हे प्रसन्न राहत असतं, सुख शांती आपल्या घरामध्ये नांदत असते आणि जे विनाकारण भांडणे होतात, वादविवाद होतात ते नक्कीच यामुळे दूर होतात. आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते आणि अर्थातच बघा, जिथे सुख शांती आहे तिथेच आपली अखंड वास करत असते. म्हणून हा कर्पूर होम आपल्याला दर अमावस्येला करायचा असतो. आता ज्यांना रोज करायचं आहे त्यांनी कसं करायचं, त्यांनी अमावस्येपासून तुम्ही सुरुवात करू शकता. रोजही तुम्ही त्या नारळावर तुम्हाला अशाच पद्धतीने 7 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर बघा, जर तुम्हाला असं कधी वाटलं की मध्येच त्या नारळात तडा गेलेला आहे किंवा ते नारळ खराब झालेलं आहे, तर अशा वेळेस तुम्ही ते नारळ विसर्जन करू शकता आणि तुम्ही दुसरं नारळ घेऊन पुन्हा तुम्ही त्यावर सेवा करू शकता. तर अशापर्यंत तुम्हाला ही सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातलं वातावरण हे प्रसन्न वाटत नाही तोपर्यंत, अगदी 2-3 महिन्याचं जरी तुम्ही कंटिन्यू केले तरी सुद्धा चालणार आहे, किंवा तुम्ही दर अमावस्येला ही सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर अशापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्हाला आता ही माहिती समजली असेलच, कर्पूर होम आपल्या घरामध्ये कसा करावा, तर नक्की करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. आपल्या केंद्रानुसार हा उपाय आहे आणि नक्की मनापासून पूर्ण श्रद्धेने करण्याचा प्रयत्न करा. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची. झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.